दर्यापूरच्या रोडने गाडी कोणाची पलटी झाली रे बा, चला तर या व्हिडिओ मध्ये सांगतो. तोपर्यंत तुम्ही करून घ्या आपल्याला फॉलो. तर झालं असं की आज जायचं होतं आपल्याला दर्यापूरले, ते म्हणजे आपल्या आधार कार्डाले मोबाईल नंबर लिंक करणं होतं. मग काय गावातला एक आतंकवादी पकडला आणि सरळ निघाला आपण दर्यापूर जाण्यासाठी. गाडीमध्ये पहिलेच पेट्रोल होतं. पेट्रोल पंप न थांबता आपण डायरेक्ट दर्यापूरच आलो. आविष्कारने टायपिंग लावली तर त्याला पहिले पास काढायची होती. शेतूमध्ये न जाता आपण पहिले डेपो मध्ये आलो. लय दिवस झाले आपण डेपो मध्ये आलोच नाही. पहिले MSCIT लावली तेव्हाच आपण बस मध्ये येत जा आणि त्यापासून आपण डबल कधी डेपो मध्ये आलोच नाही. तर आज गड्याला पास काढायची होती म्हणून आपण डेपो मध्ये आलो. मग काय बा पास वगैरे काढली आणि तिथून आलो अभिलाषावर. आल्याबरोबर तो पहिले आपलाच नंबर लागला. आधार कार्डाले मोबाईल नंबर लिंक करून घेतला आणि आविष्कारामध्ये आलो तर मी पण आधार कार्ड अपडेट करून घेतो आता. आणि नंतर गड्याने आधार कार्ड अपडेट केलं आणि तिथून गाडी काढली आणि सरळ आलो पेट्रोल पंपावर. गाडीमध्ये पेट्रोल टाकून निघालच होतो की नाही, तिच्यात लागलं ना जोरदार पाणी. रस्त्याने जाता जाता आम्हाला तर काही जागाच नाही भेटत जा कुठे थांबात. जरासं समोर आलो तो आपल्याला हॉटेल दिसलं. मग काय हॉटेलमध्ये गेलो बा. तर ती आल्याबरोबर सगळ्यात पहिले तर आम्ही दोघांनी एक कप चाय घेतला. चाय वगैरे घेतला आणि तोपर्यंत पाणी पण बंद झालं. मग गाडीला चाबी लावली आणि सरकत निघालो आपण घराकडे. आणि घराकडे जाता जाता आपल्याला एका गड्ड्यात एक गाडी पलटी दिसली. आणि संध्याकाळी आपल्याला जाणं होतं पिंपळले. ते म्हणजे एखाद्याची इलेक्ट्रिक स्कूटी बनच पडली होती. मग आपली गाडी घेऊन डायरेक्टली आलो आपण पिंपळदा. मग काय बा गाडीला दोरी बांधून सरकत निघालो आपण घराकडे. आणि आजचा छोटासा ब्लॉग एवढा. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये आणि तोपर्यंत तुम्ही करून घ्या आपल्याला फॉलो.